विकासाचा अजेंडा घेऊन जात आहेत, पण तुमच्या विरोधातले जे आहेत ते वारंवार तुमच्यावर आरोप करतात की महाराष्ट्रातून उद्योग बाहेर गेले आणि यासाठी हे सरकार जबाबदार आहे. कसं यांना उत्तर देणार? आमच्या सरकारमध्ये गेल्या वर्षी मी दावोसला गेलो होतो, स्वित्झर्लंडला. 1,37,000 कोटीचे MOU साईन झाले. 70 to 80% एक्झिक्युशन सुरू आहे, म्हणजे अंमलबजावणी. यावेळेस गेलो 3,73,000 कोटींचे MOU साईन झाले. तिथे आम्हाला ज्यांनी कमिटमेंट केली त्यांनी 1,00,000चे MOU इथं मुंबईत येऊन केले. कारण आता आपलं सरकार जे आहे, आपलं राज्य इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे. कारण आपण पायाभूत सुविधा आपल्याकडे आहेत, पोटेन्शियल आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे. उद्योग जे गेले ते अगोदरच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे. त्या सरकारचं वेस्टेड इंटरेस्ट होतं का, म्हणजे उद्योगांमध्ये असं म्हणावं? हा, आमच्याकडे आल्यानंतर उद्योगपतींना आम्ही सांगतो, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय सुविधा पाहिजे, थेट तुम्ही बोला आणि तुमच्या अडचणी काय त्या सांगा, त्या आम्ही सोडवू. तुम्हाला काय पाहिजे आम्ही तो देतो. पण मागच्या वेळचे लोक तुम्हाला काय पाहिजे म्हटल्यानंतर आम्हाला काय देणार, आमचं काय, हेही म्हणायचे. उद्योगपतींच्या घरावर मोर्चे काढणे, उद्योगपतींच्या घराखाली जिलेटिन बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवणे, कोणी ठेवले या? आणि त्यामुळे लोक असुरक्षितपणाची भावना उद्योजकांच्या आणि व्यापाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या मनामध्ये होते. तुम्ही गडचिरोलीचा विषय काढला, पण याच गडचिरोलीला घातपाताचा सुद्धा कट आखला होता. मागच्या सरकारमध्ये बरेचसे मंत्री होते, त्यांचे देखील घातपाताचा कट होता. काय नेमकं यामागचं सत्य आहे? सत्य मी यापूर्वी देखील बोललो आहे. मी गडचिरोलीचा पालकमंत्री होतो. मी स्वतः सुरजागड प्रकल्प कोणी सुरू करत नव्हतं, मी स्वतः सुरू केला आणि सुरू केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला आणि त्यामुळे साहजिक आहे डेव्हलपमेंट आमचं चालू होतं. जर नक्षलवाद हटवायचा असेल तर तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे, तिथला विकास झाला पाहिजे आणि नेमका मुद्दा तोच मी घेतला. त्यामुळे साहजिक आहे नक्षलवादी त्यांना संताप, नाराजी माझ्याबद्दल येऊ शकते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा धमक्यांचं सत्र होतं त्यावेळेस झेड+ सुरक्षाचं आपल्याला माहीत आहे. तुम्हाला ती देण्यात आली नाही? ते तर मी यापूर्वी देखील बोललोय. काय कुठलं काय मनामध्ये होतं माहीत नाही, काय कारस्थान होतं तेही माहीत नाही.